भट्टमतामध्ये शक्तीचं निरूपण ते आपलं काही थोडं राहिलेलं आहे. तर भट्टमतामध्ये शक्ती कशाला म्हणतात, तर पद आणि पदार्थ यांच्यामध्ये असणारा जो तादात्म्य संबंध त्याला शक्ती असं म्हणतात. दुसरं त्याचाच अर्थ काय, भेदसहित आभेद, भेदसहित आभेद संबंध त्यालाच तादात्म्य संबंध असं म्हणतात. आणि ते तादात्म्य संबंधाला शक्ती असं म्हणतात. कारण काय, वाच्य आणि वाचक यांच्यामध्ये अत्यंत अभेदही मानता येत नाही आणि अत्यंत भेदही मानता येत नाही, म्हणून भेदाभेद संबंध मानला. आणि त्याच्यासाठी त्यांनी वेदाचं प्रमाण म्हणून दिलं, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. आणि हा जसा वाच्यवाचकामध्ये तादात्म्य संबंध आहे, असा तादात्म्य संबंध सर्वत्र म्हणावा लागतो. कुठं, गुण आणि गुणी, क्रिया आणि क्रियावान, जाती आणि व्यक्ती, कार्य आणि कारण, या सगळ्यांच्याच ठिकाणी तादात्म्य संबंध मानावा लागतो. असं त्याने आत्तापर्यंत निरूपण केलं. काही राहिलेलं भाग आता पाहू. याप्रमाणे गुणगुणीचा, क्रियाक्रियावानाचा, कार्यकारणाचा आपणामध्ये तादात्म्य संबंध आहे. आपापणामध्ये म्हणजे काय, परस्परांशी. परस्परांचा काय आहे, कारण आणि कार्य, गुण आणि गुणी, जाती आणि व्यक्ती, पद आणि पदार्थ, बरोबर ना, या कार्य आणि कारण या सर्वांचा तादात्म्य संबंध किंवा भेदसहित अभेद संबंध सांगितला. आता याच्यामध्ये एक शंका येते, कारण आणि कार्य जर म्हटलं तर दोन कारण आहेत, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण, त्या संबंधाने सांगतात. जरी निमित्त कारणाचा अत्यंतच भेद आहे, अत्यंत भेदच आहे, तरी उपादान कारणाचा आणि कार्याचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. जसा कुलालादी निमित्त कारणाचा घटरूप कार्याशी अत्यंत भेद आहे, परंतु उपादान कारण मृत्पिंडाचा आणि घटाचा भेदसहित अभेद आहे. हे सांगत असताना कोणी म्हणेल का निमित्त कारणाचा पण भेदसहित अभेद आहे का? उदाहरणार्थ घट जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा घट उत्पन्न करण्याला कारण कोण आहे, कुलाल आहे. परंतु कुलाल कोणता कारण आहे, निमित्त कारण आहे. आणि मृत्तिका हे उपादान कारण आहे. निमित्त कारण कशाला म्हणतात, जे कार्याहून तटस्थ असतं. म्हणजे एकदा कार्य निर्माण झालं तरी पुन्हा ते असलं किंवा नसलं तरी त्याचा काही संबंध नाही. कुलाल हा घट उत्पत्तीला निमित्त कारण आहे. एकदा घट उत्पन्न झाला आणि कुंभार मेला तरी त्या घट उत्पन्न झाला तो झालाच, आहे की नाही. तसं मृत्तिका जर दूर केली, उपादान कारण, उपादान कारण काय कशाला म्हणतात, ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, ते उपादान कारण. तर निमित्त कारणात तुम्ही अशी शंका कराल की निमित्त कारण आणि जे कार्य, निमित्त कारण कुलाल आणि घटरूप असणारं जे कार्य, त्या दोन्ही कारण आणि कार्य यांचा पण अभेदसहित भेद संबंध आहे का, तादात्म्य संबंध आहे का? तर ही गोष्ट आम्ही सुद्धा कबूल करतो. असं कोणाचं चाललंय, कुमारील भट्ट सांगतात. पूर्वमीमांसकांचे जे कुमारील भट्ट आहे ते सांगतात निमित्त कारण आणि कार्य यांचा आम्ही अत्यंत भेदच मानतो, असं ते पण सांगतात. पण उपादान कारण मृत्तिका म्हटलं तर मृत्तिका हे उपादान कारण आणि घट हे कार्य, ह्या दोन्हींमध्ये मात्र आम्ही भेदसहित अभेद संबंध किंवा तादात्म्य संबंध मानतो, असं त्यांनी सांगितलं. बघा, जसा कुलालादी निमित्त कारणाचा घटरूप कार्याशी अत्यंत भेदच आहे, परंतु उपादान कारण मृत्पिंड आणि घटाचा भेदसहित अभेद आहे. आम्ही का म्हणतो ते सांगतात. जर मृत्पिंडाहून घट अत्यंत भिन्न मानावा तर जशी मृत्पिंडापासून अत्यंत भिन्न तेलाची उत्पत्ती होत नाही तशी घटाची उत्पत्ती होणार नाही. तुम्ही म्हणले की उपादान कारण जे मृत्पिंड आहे त्याचा आणि घटरूप कार्याचा अत्यंत भेद आहे, असं जर तुम्ही म्हटलं, जर अत्यंतच भेद आहे ना, मग मृत्पिंडापासून तेलाची उत्पत्ती होते का? नाही, कारण त्या दोन्हीमध्ये काय आहे, अत्यंत भेद आहे. तसाच मृत्पिंड आणि घटरूप कार्य यामध्ये अत्यंत भेद आहे म्हटलं तर काय होईल, जसं मृत्पिंडापासून तेलाची उत्पत्ती होत नाही त्याप्रमाणे घटाची उत्पत्ती होता कामा नये, कारण त्या दोघांमध्ये काय मानला आम्ही, अत्यंत भेद मानला. तसाच उपादान कारणाचा कार्याशी अत्यंत अभेद मानावा तरीही मृत्पिंडापासून घटाची उत्पत्ती होणार नाही, कारण मृत्पिंड आणि घट हे दोन्ही एकच आहेत असे ठरले तर त्या दोहोत कार्यकारण भाव राहणार नाही.
आता जर तुम्ही म्हणले की उपादान कारणाचा कार्याशी मग काय आहे, अत्यंत काय आहे, अत्यंत भेद आहे म्हटलं तर मृतपिंडापासून घटाची उत्पत्ती होणार नाही. आता तुम्ही म्हणाल अत्यंत आभेद आहे, तर अत्यंत आभेद म्हणजे मृतपिंड म्हणजेच काय आहे, घट आहे की नाही. मग जर कोणाला पाणी आणायचं असेल तर मातीचा गोळा नेला तरी पाणी आणता येईल, कारण दोघांच्यामध्ये अत्यंत आभेद आहे. मग ते म्हणतात उपादान कारणाचा कार्याशी अत्यंत आभेद मानावा तरीही मृतपिंडापासून घटाची उत्पत्ती होणार नाही. जर अत्यंत आभेद म्हणलं तर मृतपिंडापासून घटाची उत्पत्तीच होणार नाही, कारण दोघांचा काय आहे, अत्यंत आभेद आहे. कारण मृतपिंड आणि घट दोन्ही एकच आहेत आणि असे ठरले तर त्या दोहोत कार्यकारण भाव राहणार नाही. मग तुम्हाला असं म्हणावं लागेल का की घट आणि घटरूप कार्य आहे की नाही, मृतपिंड आहे कारण आणि घट आहे कार्य, अशा कार्यकारण भाव तुम्हाला सांगता येईल का, नाही. जर मृत्तिका हे कारण आणि किंवा मृतपिंड हे कारण आणि घट हे कार्य, ह्या दोन्हींचा अत्यंत आभेद मानला तर कार्यकारण भाव करता येणार नाही. मग असे म्हणावे लागेल की घट आपल्यापासून आपणच उत्पन्न होतो. आता मग काय होईल, मग घट कसा उत्पन्न होतो, कार्यकारण भाव तर नाही, तो आपला आपणच उत्पन्न होतो. म्हणजे कोणता, त्याला काय म्हणतात, स्वभाववाद. अशा प्रकारचा तुम्हाला स्वभाववादाची आपत्ती येईल. घट आपला आपणच उत्पन्न होतो, पण तसे तर होत नाही. अनुभवात होतो का घट आपला आपणच उत्पन्न झाला, असं कधी होत नाही. म्हणून मृतपिंड आणि घट यांच्यामध्ये अत्यंत आभेद नाही, तेव्हा मृतपिंड आणि घट यांच्यामध्ये अत्यंत आभेदही म्हणता येणार नाही. उपादान कारणाचा कार्याशी भेदसहित आभेद आहे. आता उपादान कारणाचा काय आहे, आपल्या कार्याशी काय आहे, अत्यंत भेद आहे का, अत्यंत आभेद आहे का, नाही. मग काय आहे, भेदसहित आभेद आहे. आता त्याचं स्पष्टीकरण करतात. उपादान कारणाचा कार्याशी भेदसहित आभेद आहे. आभेद आहे म्हणून अत्यंत भेद पक्षाचा दोष नाही. त्याच्यामध्ये आभेद आहे का नाही, दोन्हीमध्ये आभेद आहे म्हणून अत्यंत भेद पक्षाचा दोष नाही, आणि भेद आहे म्हणून अत्यंत आभेद पक्षाचा दोष नाही. अत्यंत आभेद मानल्यावर जो दोष येतो तो आमच्यावर येत नाही, कारण का, आम्ही काय मानतो, त्याच्यामध्ये भेद मानतो. आणि आम्ही आभेद मानतो, त्यामुळं अत्यंत भेद मानल्यावर जो दोष येतो तोही दोष आमच्यावर येत नाही. आम्ही काय केलं, भेदासहित आभेद संबंध मानलेला आहे. कोणाचा, कार्य आणि कारणाचा. अत्यंत आभेद पक्षाचा दोष नाही. हा मृतपिंड आहे, हा घट आहे, या भिन्न प्रतियुक्तीवरून भेद सिद्ध होतो. नंतर ते म्हणतात कसा भेद कसा आहे, तर आपण मृतपिंड नेला तर त्याला कोणी घट म्हणतं का, नाही. हा मृतपिंड आहे आणि हा घट आहे, म्हणजे मृतपिंड आणि घट यांच्यामध्ये भेद आपल्याला काही प्रत्यक्ष प्रतीतीला येतो, त्यामुळं भेद सिद्ध होतो. मृतपिंड आणि घट हे दोन्हींचा आभेद म्हणता येणार नाही, कारण भेदाची सिद्धी होते. आणि विचार केला तर घटाचे आतबाहेर मृत्तिकेहून भिन्न वस्तू प्रतीत होत नाही, म्हणून आभेद सिद्ध करतो. आणि थोडा बारीक विचार केला तर घटाच्या आत आणि बाहेर काय आहे, फक्त मृत्तिकाच आहे, म्हणजेच मृत्तिका आणि घट यांचा आभेद पण आहे. यावरून उपादान कारणाचा उपादान कारणाचा कार्याशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे. याच्यावरून विचार केला तर उपादान कारण आणि कार्य यांचा संबंध कोणता आहे, भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे, असाच अर्थ होतो ना. आता हे जसं झालं कारण आणि कार्याचं, तसाच गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रियावान यांचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे असे समजून घ्यावे. आता हे नुसता कारणाचाच कार्याशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध आहे असं नाही, तर आता पाठीमागे सांगितल्याप्रमाणे गुणी, जाती व्यक्ती आणि कारण, कार्य आणि क्रिया आणि क्रियावान या सर्वांचा भेदाभेदरूप तादात्म्य संबंध मानावा किंवा समजून घ्यावा. ठीक आहे ना. हे झालं आता भट्ट मत झालं आहे की नाही. कोणता, त्यांच्या दृष्टीने शक्ती कशाला म्हणतात, भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला शक्ती असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. आता हे जे भाट्टमत आहे, ह्या भाट्टमताचं खंडन करतात सिद्धांती. बघा, भट्टमताचे खंडन, हे भट्टाचे मत बरोबर नाही. आतापर्यंत जे प्रतिपादन केलं कुमारील भट्टांनी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध, त्यालाच शक्ती, हे मत योग्य नाही. कसं नाही ते सांगतात. कारण जरी एका घटामध्ये त्याच घटाचा अभेद आणि दुसऱ्या पदार्थाचा त्या घटाशी भेद आहे, तरी ज्याचा अभेद आहे
त्याचा भेद नाही आणि ज्याचा भेद आहे त्याचा अभेद नाही. कोणतेही असे दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एकाच कालात राहणार नाही. तुम्ही काय सांगता, भेदय आहे आणि अभेदय आहे, तर ते सांगतात की हा जरी तुम्ही भेदाभेद सांगितला पण एका गटामध्ये त्याच गटाचा अभेद आहे. एका गटाचा स्वतः स्वशी काय आहे, अभेदच आहे, आणि दुसऱ्या पदार्थाचा त्या स्वशी किंवा त्या गटाशी काय आहे, अभेदच, आपलं भेदच आहे. ज्या पदार्थाचा आपल्या स्वतःच्या स्वरूपाशी काय आहे, अभेद आहे, आणि दुसऱ्याशी त्याचा काय आहे, भेद आहे. जरी एका गटामध्ये त्या गटाचा अभेद आणि दुसऱ्या पदार्थाचा त्या गटाशी भेद आहे, पण याच्यामध्ये काय झालं, याचा अर्थ काय झाला, ज्याचा अभेद आहे त्याचा भेद नाही. गटाचा स्वतःशी काय आहे, एका गटामध्ये त्याच गटाचा काय आहे, अभेद आहे, तर तिथं काही नाही, भेद नाही. आणि ज्याचा भेद आहे त्याचा अभेद नाही. एका गटाचा दुसऱ्या पदार्थाशी किंवा इतर गटांशी काय आहे, भेद आहे, तर तिथं अभेद नाही. आणि जिथं भेद आहे तिथं आपलं, जिथं अभेद आहे तिथं भेद नाही, आणि भेद आहे तिथं अभेद नाही, हे तर आपलं स्पष्टच आहे. म्हणून एकाच वस्तूचा भेद आहे तसा तिचा अभेद आहे हे बोलणेच विरुद्ध आहे. आणि तुम्ही काय सांगतात, एकाच वस्तूचा काय आहे, भेद पण आहे आणि अभेद आहे. वाच्यवाचकाचा भेद पण आहे आणि अभेद, क्रियावानाचा भेद पण आहे आणि अभेद पण आहे. एकाच वस्तूचा ठिकाणी भेद आणि अभेद हे दोन परस्पर विरोधी धर्म एक समवायात छेदे करून एकाच अधिकरणात राहू शकत नाही, असाच त्याचा अर्थ आहे. तुम्ही भेदाभेद वर जरी शब्द प्रयोग करत असले तरी त्या वस्तूचा गटाचा आपल्या स्वतःशी काय आहे, अभेद संबंध आहे, तेव्हा भेद नाही. आणि इतर पदार्थांची काय आहे, अभेद आहे, इतर पदार्थांची भेद आहे, तेव्हा त्याचा अभेद नाही. म्हणून एकाच वस्तूचा भेद आहे आणि तिचाच अभेद आहे हे बोलणे विरुद्ध आहे. एकाच वस्तूचा स्वतःशी काय आहे, अभेद पण आहे आणि भेद आहे हे म्हणणं विरुद्ध आहे. कसं, भेदाभेद आपापसामध्ये विरोधी आहेत, कारण भेद आणि अभेद हे दोन्ही पदार्थ काय आहे, परस्परामध्ये अत्यंत विरोधी आहेत. म्हणून वाच्यवाचक, गुणगुणी, जाती, व्यक्ती, क्रियावान, उपादान, कारण आणि कार्य यात भेदाभेद रूप तादात्म्य संबंध भट्टांनी अंगीकारला आहे, तो अशुद्ध आहे. एकाच वस्तूचा आपल्याशी अभेद असेल तर भेद नाही, दुसऱ्याशी भेद असेल तर अभेद नाही. म्हणजे एकाच वस्तूच्या ठिकाणी भेद आणि अभेदाचं तुम्हाला प्रतिपादन करता येणार नाही. म्हणून तुम्ही जो जाती, व्यक्ती, गुणगुणी, क्रियावान, कारण आणि कार्य यांच्या ठिकाणी सांगितलेला जो अभेद तादात्म्य संबंध तोच मुळी काय आहे, अशुद्ध आहे, शास्त्र विरुद्ध आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे, युक्तीच्या विरुद्ध आहे असं सांगतात. शिवाय वाच्यवाचकाचा भेदाभेदाविषयी प्रमाण सांगितले की वाणीमध्ये वाचक ओम अक्षर आणि वाच्य ब्रह्म वाणीच्या बाहेर आहे म्हणून भेद आहे. आता तुम्ही यासाठी वेदाचं पुन्हा प्रमाण दिलं आणि ते काय सांगितलं, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. ओम शब्द कुठं आहे, वाणीत आहे, आणि ब्रह्म कुठं आहे, ब्रह्म त्याच्या बाहेर आहे. ऐक नाही, ओम शब्दाचं उच्चारण करतो म्हणजे ओम कुठं आहे, अक्षर वाणीत आहे आणि त्याचा अर्थ कुठे आहे, बाहेर आहे असं सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी भेद आणि अभेद असं तुम्ही दोन्ही सांगितलं. परंतु ते म्हणतात वाणीमध्ये वाचक ओम अक्षर आणि वाच्य ब्रह्म वाणीच्या बाहेर आहे म्हणून भेद आहे, हे झालं भेदासाठी. आणि वेदामध्ये ओम अक्षर ब्रह्मरूप सांगितले आहे म्हणून अभेद आहे. आणि तुम्ही म्हणतात ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. ओम हेच काय आहे, एक अक्षर स्वरूप ब्रह्म आहे. म्हणजे याचा अर्थ ओम आणि अक्षर ब्रह्म यांच्यामध्ये काय आहे, किंवा ओम अक्षर आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद आहे असं कुठं आलेलं आहे, वेदामध्ये. वेदामध्ये ब्रह्माचा आणि ओमचा भेद पण प्रतिपादन केलेला आहे आणि अभेद पण प्रतिपादन केलेला आहे. असं तुम्ही वेदाचं आधार घेऊन हा भेदाभेद तादात्म्य संबंधाची प्रस्थापना केली किंवा सिद्धांत तुम्ही स्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण तो तुम्हाला त्याच्यातलं रहस्य कळलं नाही. ओम इत्येकाक्षर, वेदाला त्याच्यातला भेद सांगायचा की अभेद सांगायचा की भेदाभेद सांगायचा हे तुमच्या लक्षात आलं नाही. त्यासाठी त्याला आता पुढचं निरूपण करून सांगतात. कारण आता सांगतात वेदामध्ये ओम अक्षर ब्रह्मरूप सांगितले आहे म्हणून अभेद आहे, आणि ओम अक्षर वाणीमध्ये आणि वाच्य ब्रह्मवाणीच्या बाहेर आहे म्हणून भेद आहे असं जे तुम्ही सांगितलं तेही बरोबर नाही. कसं बरोबर नाही, कारण
ओंकाराचा आणि ब्रह्माचा वेदामध्ये अभेद सांगितला आहे, तो वाच्यवाचकांच्या अभेद सिद्धीकरता सांगितला नाही. त्यांनी सांगितलं वेदामध्ये ओंकार आणि ब्रह्म, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, त्या ओंकारालाच ओंकार ओम जे अक्षर आहे ते ब्रह्मरूप आहे असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. पण ओम हे वाच्य आणि त्याचा अर्थ जो ब्रह्म ते वाच्य, आपलं ओम हे वाचक आणि अक्षर ब्रह्म हे काय आहे वाच्य हे ह्या वाच्य आणि वाचकाचा अभेद आहे हे सांगण्यात वेदाचं तात्पर्य नाही. त्याचा मग ते तात्पर्य नाही तर त्याचं तात्पर्य काय आहे? तुम्ही म्हणता की वेदाचं हे तात्पर्य नाही की ओम हा वाचक शब्द म्हणजे पद आणि किंवा अक्षर ना, आणि ब्रह्म हे जे वाणीच्या बाहेर म्हणजे वाच्य असणारं ब्रह्म त्यांचा अभेद आहे म्हणून म्हणून या ठिकाणी असं सांगितलं वेदांनी का ओम इत्येकाक्षरम ब्रह्म किंवा ओम ब्रह्म असं जे सांगितलं तर तो वाच्यवाचकाचा अभेद सांगण्यात तात्पर्य नाही. मग त्याचा अभिप्राय असा की म्हणजे त्याचं तात्पर्य असं आहे, काय तात्पर्य आहे की ओम अक्षराची ब्रह्मरूपाने उपासना करावी. त्यांना एवढं ओम इत्येवम उपासित असं सांगितलं. ओमची काय करावी उपासना करावी याच्यासाठी सांगितलं. ओमची काय करावी उपासना. तिथं वाच्यवाचकाचा तू त्याला प्रमाण घेतलं परंतु वक्तुरीच्छा तात्पर्य वेदाचं काय ते तात्पर्य नाही का ओम आणि ब्रह्म ही यांच्या दोघांमध्ये अभेद आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. मग तात्पर्य काय आहे तर त्यांनी सांगितलं ओम इत्येवम उपासित, ओमच ब्रह्मरूप आहे अशी उपासना करावी. त्यांच्यात अभेद आहे म्हणून सांगायचं नाही तर त्याची उपासना करावी हे सांगायचं. आता ज्या उपासनेचे विधान केलेले असते तसेच उपास्याचे स्वरूप असले पाहिजे असा नियम नाही. आता तू कदाचित म्हणतील ज्या अर्थी ओमची उपासना का सांगितली पण ओम हे काय आहे ब्रह्म आहे म्हणूनच त्याची उपासना करावी असं सांगितलं ना, याचाच अर्थ ओम आणि ब्रह्मामध्ये काय आहे अभेद आहे असा तू कदाचित अर्थ करशील. पण तसा अर्थ करण्याचं कारण नाही. कारण यामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये निर्णय केला फलाध्यायामध्ये म्हणजे उपासना सांगत असताना ही उपासना ज्याची करायची ओमची उपासना करायची काय ब्रह्मरूपाने करायची. पण ओमची जेव्हा ब्रह्मरूपाने उपासना करायची त्यावेळेला वाच्य आणि वाचक यांच्यामध्ये अभेद असला पाहिजे किंवा अभेद आहे असं समजून सांगितलेली नाही. मग त्यांना आणखी काय आहे की त्याचा निर्णय केलेला आहे ब्रह्मसूत्रामध्ये. उपासकाने ज्या उपास्याची उपासना करायची त्या उपास्याचं स्वरूप जसं वेदांनी सांगितलेलं असेल तसंच असलं पाहिजे असं काही नाही. ज्या उपासनेचे विधान केलेले असते तसेच उपास्याचे स्वरूप पाहिजे असा काही नियम नाही. ज्याची उपासना करायची त्या उपास्याचं स्वरूप तसंच असलं पाहिजे असा काही नियम नाही. एका वस्तू स्वरूपाचा परित्याग करून वस्तूच्या ठिकाणी अन्य वस्तू स्वरूपाची उपासना सांगितलेली असते. कधी काय असतं समोर एक वस्तू असते आणि त्या समोरच्या वस्तूचा परित्याग करून त्याच वस्तूच्या ठिकाणी उपासना अन्य वस्तूची किंवा अन्य रूपाने करायला सांगितलेली असते. उदाहरण देतात एका वस्तू स्वरूपाचा परित्याग करून आपल्यासमोर काय आहे आता पुढे सांगणारच आहे तर आपल्यासमोर जी वस्तू आहे त्या वस्तूचा त्या स्वरूपाने काय करायचा त्याग करायचा आणि अन्य वस्तूच्या ठिकाणी म्हणजे त्या वस्तूच्या ठिकाणी अन्य स्वरूपाची काय करायची भावना करायची आणि उपासना करायची. जशी शाळीग्रामाची विष्णू रूपाने किंवा नर्मदेश्वराची शिवरूपाने उपासना सांगितलेली आहे. आता तिथं काय सांगितलं श्रुतीमध्ये समोर आहे शाळीग्रामाची शिला आणि काय सांगितलं चतुर्भुज विष्णूच्या रूपाने त्याचं उपासना करा. आता शाळीग्राम म्हणजे का चतुर्भुज विष्णू आहे का विष्णू नाही तरीसुद्धा त्या शाळीग्रामाची किंवा नर्मदेचा गोठ आहे त्याला नर्मदेश्वर. मग आपण नर्मदेची शिला घेतो आणि त्याच्यामध्ये काय म्हणतो नर्मदेश्वर म्हणून त्याची उपासना करतो. म्हणतो उपास्याचं स्वरूप ते आहे का उपास्याचं स्वरूप चतुर्भुज मूर्ती सांगितली आणि ज्याच्यावर करायला सांगितली ते काय आहे ते तर नर्मदेश्वरचा एक शिला आहे. ऐका नर्मदेची एक काय आहे शिला आहे किंवा शालिग्राम नावाची काय गंडकीमध्ये सापडलेली शिला आहे. जशी शाळीग्रामाची विष्णू रूपाने किंवा नर्मदेश्वराची शिवरूपाने उपासना सांगितली आहे तेथे शंखचक्रादीसहित चतुर्भुज मूर्ती शाळीग्रामाची नाही. आता शंखचक्रादी चतुर्भुज मूर्तीचं जिथं उपासना किंवा ध्यान करायला सांगितलं ती चतुर्भुज मूर्ती आहे का त्या शाळीग्रामामध्ये नाही. किंवा म्हणजे याचा आता शाळीग्राम आणि त्या चतुर्भुज मूर्तीचा अभेद आहे का नाही. आणि किंवा गंगाभूषित
जटाजूट डमरू चर्म कपालेश्वराची मूर्ती नर्मदेश्वराची नाही. आता नर्मदेश्वर म्हणजे नर्मदेचा गोठा, आणि त्याच्यामध्ये आहे का, त्याच्या जटेमध्ये कोण आहे, गंगा, म्हणजे गंगेनं भूषित आहे. नंतर जटा जूट डमरू चर्म काय चर्म कपाल का, हा कपाल म्हणजे ते काय कवटी, आभरण, हे सगळे सामुग्री जी आहे ना, भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर आहे का तिथं, का फक्त नर्मदेश्वर आहे. चतुर्भुज विष्णू आहे का तिथं, नाही. परंतु वेदाने मात्र त्याची उपासना करायला सांगितलेली आहे. तेथे शंखचक्रादिसहित चतुर्भुज मूर्ती शाळीग्रामाची नाही, किंवा गंगाभूषित जटाजूट डमरू चर्म कपालेश्वराची डमरू चर्म कपालेश्वराची ना, डमरू त्याचं जे वाद्य आहे ते आहे का, नंतर ते कपाल आहे का, ह्या सर्वांनी युक्त असणारा जो शिव भगवान तो त्या ठिकाणी नाही. परंतु ती मूर्ती नर्मदेश्वराची नाही. नर्मदेश्वराचं स्वरूप तसं आहे का, जटाजूटधारी नाही. दोन्ही शिलारूपच आहे. दोन्ही पाहिलं तर काय शिला आहेत. तथापि शास्त्रज्ञाने त्या शिलारूपाची दृष्टी टाकून त्या शिलाच्या ठिकाणी क्रमाने विष्णुरूप आणि शिवरूपाची उपासना करतात. म्हणून उपास्य स्वरूपाच्या अधीन उपासना नाही, तर विधी आज्ञेच्या अधीन आहे. उपासना समोर आहे शालिग्राम, ऐकी ना, आणि तुम्ही काय करता, तुम्ही जे शालिग्राम रूपी जो पाषाण आहे त्या शिलेच्या ठिकाणी तुम्ही काय करता, विष्णुरूप पाहता, आणि त्या शिलेची जे शिलारूपत आहे तिचा काय करता, त्याग करता, आणि त्या ठिकाणी भावना कशाची करता, नर्मदेश्वराची असली तर शिवाची, आणि शालिग्रामाची असली तर चतुर्भुज विष्णूची भावना करतात. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, उपास्य स्वरूपाच्या अधीन उपासना नाही. उपास्याचं तसंच स्वरूप असलं पाहिजे, याच्या अधीन उपासना नाही. उपासना कशाच्या अधीन आहे, शास्त्राज्ञेच्या अधीन आहे. मग शास्त्राने कशी उपासना करायची सांगितलेली आहे. शास्त्रात तो ज्याची उपासना करायची ते उपास्य स्वरूपच तसं असलं पाहिजे असं काही नाही. उपास्य स्वरूप काय आहे, चतुर्भुज विष्णू, त्याला उपासना करायला सांगितली. आणि कशावर करायला सांगितली, ते उपास्य समोरचं कोणतं आहे, शालिग्राम शिला. पण शालिग्रामचा शिलारूपाने काय करायचा, त्याग करायचा. पण तुम्ही कशाच्या आधारे करता, शास्त्राने सांगितलेलं आहे की शालिग्राम शिलेवर चतुर्भुज विष्णूची भावना करून तुम्ही तिचं ध्यान करा किंवा तिची उपासना करा. म्हणजे याचा अर्थ ही जी उपासना आहे ती उपास्याच्या स्वरूपाच्या अधीन नाही, ती कशाच्या अधीन आहे, शास्त्राच्या आज्ञेच्या अधीन आहे. ते काहीतरी भावार्थ रामायणामध्ये कुठं वर्णन आलेलं आहे. सांगतात की रामप्रभूंनी त्याच्या याच्यामध्ये वनवासात असताना त्या वडिलांचा मृत्यू कळला. मग त्यांना ते पिंडदान वगैरे करताना जर तेव्हा ते जर पिंड द्यायला लागले तर काय झालं, दशरथाचा हातच वर आला म्हणे साक्षात पिंड ग्रहण करण्यासाठी. त्या पुरोहितांनी काय सांगितलं, तिथं ठेवू नका, कारण ते दर्भावरच काय ठेवायचं असतं. कारण जरी आलं मग आता दर्भावर ठेवण्यापेक्षा वडिलांच्याच हातात देऊ. पण शास्त्राची आज्ञा नाही ना, पिंडदान कुठे केलं पाहिजे, दर्भावर केलं पाहिजे. तसं ते सांगतात, ज्या रीतीने शास्त्र उपासनेचे विधान करील त्या रीतीनेच उपासना करावी लागते. शास्त्र जसं सांगेल त्याचप्रमाणे उपासना करावी लागते. जसे आता हे छांदोग्य उपनिषदातलं उदाहरण दिलं आहे. जसे छांदोग्य उपनिषदात पंचाग्नी विद्या प्रकरणामध्ये स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष, वाणी आणि स्त्री या 5 पदार्थांची अग्निरूपाने उपासना सांगून श्रद्धा, सोम, वृष्टी, अन्न आणि वीर्य या 5 पदार्थांची पंचाग्नीच्या आहुतीरूप उपासना सांगितलेली आहे. छांदोग्य उपनिषदात एक पंचाग्नी म्हणून एक पंचाग्नी विद्या म्हणून एक प्रकरण येतं. त्याच्यामध्ये हे सर्व भरपूर विस्ताराने सांगितलेले. थोडक्यात सांगतो. जसे छांदोग्य उपनिषदात पंचाग्नी विद्या प्रकरणामध्ये स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री ह्या 5 पदार्थांच्या अग्निरूपाने, म्हणजे स्वर्ग, मेघ, भूमी, पुरुष आणि स्त्री ही सर्व 5 काय, 5 पदार्थ जणू काही अग्नी आहेत. आपण जसे अग्नीला आहुती देतो ना, तसे हे 5 काय सांगितलेले आहेत, अग्नी सांगितलेले आहेत. आता स्वर्ग म्हणजे काय अग्नी आहे का, मेघ म्हणजे काय अग्नी आहे का, नाही. तरी त्याला काय सांगितलं, अग्निरूपाने ह्या 5ची उपासना करायची. आणि त्याच्यामध्ये आहुती टाकायच्या ना, मग आपल्याला वाटेल घृताधिकाच्या आहुती टाकायच्या, तसं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं स्वर्गासाठी कोणती आहुती टाकायची, श्रद्धा, मेघासाठी कोणती, सोम, भूमीसाठी वृष्टी, पुरुषासाठी अन्न आणि स्त्रीसाठी वीर्य या 5 पदार्थांची पंचाग्नीच्या आहुतीरूप उपासना सांगितली आहे. अशा प्रकारे केली तर ही पंचाग्नी विद्या
जी आहे, तर ह्या पंचाग्नी विद्या सांगत असताना पंचाग्नीच्या ठिकाणी आहुतीरूप उपासना, म्हणजे इथं काय टाकायचं नाही, ते आहुती अशी काय करायची, आपण फक्त भावना करायची. हे पंचाग्नी आहेत आणि पंचाग्नीच्या ठिकाणी ह्या आहुती आपण टाकत आहोत, अशी ह्या उपासनेचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता तेथे स्वर्गादी अग्नी नाहीत आणि श्रद्धा सोमादी आहुती नाहीत. श्रद्धा सोमादी, श्रद्धेची काय आहुती आहे का? श्रद्धा नावाचा काही मूर्त पदार्थ आहे का? त्याच्यामध्ये स्वर्ग तुम्हाला दृष्ट आहे का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय आहुती देणार? परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे, वेदांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे उपासना ही कशाच्या अधीन आहे? वेदाने प्रतिपादन केलेला जो विधी आहे, इदम कुरु, अशा प्रकारचा जो विधी आहे त्या विधीच्या विधानाच्या काय अधीन आहे, ती उपास्याच्या स्वरूपाच्या अधीन नाही. हे काय त्याचं उपासनेचं रहस्य आहे, मर्म आहे. आता तथापि वेदाज्ञेने स्वर्गादी अग्निरूप मानून श्रद्धादी आहुतीच्या भावनेने उपासना करतात. आता स्वर्गादी जे आहे ते का अग्नी आहेत का? नाही, पण वेदाने विधान केलेलं आहे ना. वेदाचा काय आहे? विधी आहे, आणि ही विधीच्या अधीन आहे. उपासना कशाच्या अधीन आहे? विधीच्या अधीन आहे. म्हणजे वेदाने काय सांगितलं? स्वर्गाच्या ठिकाणी अग्नीची काय करायची? भावना करायची, आणि त्याच्यामध्ये श्रद्धादी आहुती द्यायच्या. त्याप्रमाणे जर केलं तर ही काय झाली? पंचाग्नीचं काय झाली? उपासना झाली. आता तेथे स्वर्गादी अग्नी नाहीत आणि श्रद्धा सोमादी आहुती नाहीत. तथापि वेदाज्ञेने स्वर्गादी अग्निरूप मानून श्रद्धादी आहुतीच्या भावनेने उपासना करतात. हे झालं का उदाहरण? आता तो काय म्हणला होता? ओम जे आहे ना, ते ओम हे अक्षर, बरोबर ना, आणि त्याचं असणारं म्हणजे ओम असणारं वाचक आणि त्याचा अर्थ जे ब्रह्म ते काय आहे? त्याचं वाच्य. ह्या दोघांमध्ये काय आहे? अभेद संबंध आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि पुन्हा ओम वाणीच्या आत आहे आणि ब्रह्म काय आहे? बाहेर आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय मानला पाहिजे? भेद. असा भेदाभेदरूप तादात्म्य संबंधाला त्यांनी कोणाचं प्रमाण दिलं होतं? वेदाचं प्रमाण दिलं होतं. तर त्याच्याविषयी सांगतात आता. कारण वेदाप्रमाणे जेव्हा उपासना करायची तर त्या उपासनेमध्ये त्या उपास्याच्या स्वरूपाच्या अधीनच मुळी उपासना नाही, ती वेद आज्ञेच्या अधीन आहे किंवा विधी आज्ञेच्या अधीन आहे. आता मग ते हे जसं झालं ना पंचाग्नी विद्येचं, तसंच इथं ओंकाराचं आहे. तसेच याच रीतीने ओम अक्षराची ब्रह्मरूपाने उपासना सांगितली आहे. तेथे ओम अक्षर ब्रह्मरूप नाही. तो म्हणतो ना ओम आणि ब्रह्म यांचा काय आहे? अभेद आहे. ज्या अर्थी ओंकाराची ब्रह्मरूपाने उपासना सांगितली त्याचा अर्थ वाच्य आणि वाचक यांच्यामध्ये अत्यंत अभेद आहे, असं त्या वेदाचा अर्थ आशय किंवा तात्पर्य नाही. त्यांना तेथे ओम अक्षर ब्रह्मरूप नाही, तथापि ब्रह्मरूपाने उपासना संभवते. ओम अक्षर काय ब्रह्मरूप आहे असं नाही, पण ओंकाराची ब्रह्मरूपाने उपासना संभवू शकते. का संभवू शकते? तर त्या उपासना ते उपासना काय सांगतो? विधी काय आहे? ओम इत्येवम उपासित. ओम हे काय आहे? ब्रह्म आहे असं समजून तुम्ही त्याची उपासना करा. उपासना होईल का नाही? ओम आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? भेद आहे. भेद असला तरीसुद्धा, अभेद असला तरच उपासना घडते असं नाही, भेद असला तरी उपासना घडते. कारण उपासना ही उपास्याच्या स्वरूपाच्या अधीन नसून ती विधी आज्ञेच्या अधीन आहे. मग अशी उपासना घडू शकते की नाही? का हेच त्याचं तात्पर्य आहे? हेच वेदाचं तात्पर्य आहे. तेथे ओम अक्षर ब्रह्मरूप नाही, तथापि ब्रह्मरूपाने उपासना संभवते. उपासना वाक्यात वस्तूच्या अभेदाची आवश्यकता नाही. जेवढी उपासना वाक्य आहेत त्यामध्ये त्या वस्तूचा काय असला पाहिजे? अभेदच असला पाहिजे असं नाही. भिन्न भिन्न वस्तूची भिन्न रूपाने उपासना होते. भिन्न वस्तू असल्या तर भिन्न वस्तूचीही भिन्न रूपाने, म्हणजे शालिग्रामाचीही चतुर्भुज विष्णूच्या रूपाने किंवा नर्मदेश्वराची शिवाच्या रूपाने उपासना घडू शकते. भिन्न वस्तूची भिन्न रूपाने उपासना घडू शकते. आणि विचार करून पाहिले तर ब्रह्माचे वाचक जे ओम अक्षर त्याचाच फक्त आपले वाच्य जे ब्रह्म त्याच्याशी अभेद घडेल, परंतु घटादी अन्य पदांचा आपल्या जडरूप अर्थाशी अभेद घडणार नाही. आता जर तू म्हटला का वाच्य आणि वाचकांचा काय आहे? अभेद आहे, आणि त्याला तू काय दिलं? प्रमाण दिलं का ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. वेदाचं तात्पर्य आहे की ओम आणि ब्रह्म यांचा अभेद आहे. ठीक आहे, ओमचा काय झाला? तू प्रमाणाने काय केला? अभेद सांगितला. तर आता सांगतात आणि विचार करून पाहिले तर ब्रह्माचे वाचक जे ओम अक्षर त्याचाच फक्त आपले वाच्य जे ब्रह्म त्याच्याशी अभेद घडेल. परंतु आता ओम अक्षराचा काय होईल? ब्रह्माशी अभेद घडेल, कारण तू त्याला प्रमाण कोण दिले?
वेदाचं. परंतु मग आता कोणत्याही वाच्यपदाचा कोणत्याही वाचक पदाचा आपल्या वाच्याशी काय होतो? आभेद संबंध. वाच्यवाचकाचा काय आहे? आभेद. असं जर मानलं तर आता काय, घटादी अन्य पदांचा आपल्या जडरूप अर्थाशी आभेद घडणार नाही. आता आपण काय केलं, कोणतंही पद म्हणलं की ते काय असतं? वाचक, आणि त्याचा अर्थ काय असतो? वाच्य. आणि वाच्यवाचकांचा काय असतो? आभेद. ओम आणि ब्रह्माचा काय आहे? आभेद. असं तू सांगितलं तर ओम आणि ब्रह्म यांच्यामध्ये आभेद संबंध तो श्रुती प्रामाण्याने सांगितला. ही गोष्ट समजा आपण कबूल केली तरी आता सिद्धांत सार्वत्रिक काय झाला? वाच्यवाचकांचा असतो आभेद. मग असं जर तू म्हटला तर आता घट हे एक पद आहे आणि त्या घटपदाचं वाच्य काय आहे? कंबुग्रीवादिमान, एक मातीचं भांडं किंवा बारीक गळ्याचं भांडं. असं जर तो कलशरूप अर्थ असं जर घेतलं तर त्या दोघांचा काय घडायला पाहिजे? आभेद संबंध. जड पदार्थांचा बरोबर ना, जड पदार्थ जे घटादी तर त्यांचं पद आणि त्या पदाचा अर्थ जो घट, त्यांचा आभेद संबंध कधीतरी आपल्याला अनुभवायला येईल का? कधीच येणार नाही. परंतु घटादी अन्य पदांचा आपल्या जडरूप अर्थात आभेद घडणार नाही का? आता कारण की कसा घडणार नाही? कारण की सर्व नामरूप ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे आणि ब्रह्म अधिष्ठानाचं आहे. ओम अक्षरही ब्रह्माचे नाम आहे म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते म्हणून ओम अक्षर ब्रह्म आहे. परंतु तशी स्थिती घटादी पदांची नाही. आता ओम हे जे अक्षर आहे ते ब्रह्मरूप होऊ शकतं. कारण का? सर्व नामरूप ब्रह्माच्या, ओम हे काय आहे? नाम आहे की नाही? मग जेवढं नामरूप आहे ती नामरूप ब्रह्मावरच काय आहेत? कल्पित आहेत. म्हणजे वेदांताच्या प्रक्रियेप्रमाणे पाहिलं तर ओम अक्षराचं ब्रह्माशी काय होईल? आभेद होऊ शकतो. आभेद ते कधी ही प्रक्रिया घेतली तर आम्ही हे मान्य करू, ओम अक्षराचा ब्रह्माशी काय आहे? आभेद आहे. पण काच्या अर्थाने सगळीच अक्षर म्हणजे सगळीच नामं आणि सगळीच रूप ही ब्रह्मावर काय आहे? कल्पित. आणि एक सिद्धांत काय आहे? कल्पित पदार्थ जे असतात ते अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच असतात. म्हणून ओम हे जे अक्षर आहे, बरोबर आहे ना, ओम हे जे अक्षर आहे तर ते ब्रह्मरूप होऊ शकतं आहे की नाही? त्याच्यासाठी सांगतात ओम अक्षर हे ब्रह्माचे नाम आहे म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी, नामरूप ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित. ओम हे अक्षरसुद्धा काय? ब्रह्माचं काय आहे? नावच आहे. म्हणजे ते काय आहे? ओम अक्षर कल्पित आहे. आणि म्हणजे कोणाच्या ठिकाणी कल्पित आहे? ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूपच असते. जे कल्पित वस्तू असते ती काय असते? अधिष्ठान रूप असते. म्हणून ओम अक्षर ब्रह्म आहे. मग ओम इत्येक अक्षरम ब्रह्म, ओम हेच अक्षर ब्रह्म आहे. म्हणजे ओमचा अक्षर आपलं ब्रह्माशी काय आहे? आभेद आहे. परंतु आता हे झालं का? ओम अक्षराचं एवढं झालं. परंतु आता सगळेच पद आणि पदार्थ आहेत आहे की नाही? तर परंतु तशी स्थिती घटादी पदांची नाही. घटादी पदांचा जो जडरूप अर्थ तो पदांचा अधिष्ठान नाही. पद आणि अर्थ या दोघांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. आता तू म्हणशील घटाचं आहे, तसं ओमचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. तसं घटरूप जो पद आहे तर ते कोणाच्या अर्थ आश्रयाने राहिलं पाहिजे? घटरूप अर्थाच्या. घट जसं ओम हे जे अक्षर आहे ते कोणाच्या अधिष्ठानावर राहिलं? ब्रह्माच्या. तसं बाकीचे जे घटपदादी पदार्थ आहे ना ते सगळे जे वाचक आहेत ते कोणाच्या आश्रयाने राहतात? वाच्याच्या. बरोबर ना? मग आता घट हे जे पद आहे आणि त्याचा पदार्थ कोणता आहे? त्या पदाचा अर्थ कोणता आहे? कंबुग्रीवादिमान, कलशरूप, काही धातूचं किंवा मृत्तिकेचं पात्र आहे की नाही? मग घटपद कोणाच्या आश्रयाने राहिलं पाहिजे? घटाच्या आश्रयाने राहिलं पाहिजे. पण आता तुम्हाला एक सिद्धांत होऊन गेला आहे, जडाला कधी आश्रय अधिष्ठान होत नाही आहे की नाही? अधिष्ठान होत नाही. मग घट जे पद आहे ते घटपद घटाच्या आश्रयाने राहणं शक्य आहे का? राहणं शक्य नाही. मग आता काय? नामरूप सगळं ब्रह्मावर कल्पित असतं. नामरूप हे सर्व ब्रह्मावर, घट हे नाम आणि त्याचा अर्थ रूप आहे की नाही? घट आपण काय निलो घटा, तर त्याचं रूप आणि घट हे नाम दोन्ही सगळं नामरूप कुठे? ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. घटादी पदांचा जो जडरूप अर्थ तो पदांचा अधिष्ठान नाही. घटादी पदांचा जो जडरूप अर्थ आहे मृत्तिकेचं भांडं तर तो त्या पदाचा अधिष्ठान होणं कधीही शक्य नाही. कारण काय? जडाला कधी अधिष्ठान होत नाही. पद आणि अर्थ या दोघांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. पण तुम्ही जर म्हटले की ते घट हे पद आणि त्याचा अर्थ जो कलशरूप अर्थ त्या दोघांचे अधिष्ठान ब्रह्म म्हटलं तर चालेल की नाही? कारण सिद्धांत कसा आहे? सगळ्या नामरूपाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. म्हणून फक्त ब्रह्माशीच तर सर्वांचा अभेद घडतो.
मग हा अभेद तुम्ही म्हणाल की ब्रह्माचा अभेद कोणाशी घडतो? फक्त ओम अक्षराशी घडतो का सर्व नामरूपात्मक सर्व प्रपंचाशी त्याचा अभेद घडतो? सर्व नामरूपाशी त्याचा अभेद घडू शकतो. परंतु घटादी पदांचा आपल्या जडरूप वाच्यार्थाशी कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही. ब्रह्माशी अभेद होईल, पण घटादी पदांचा, बरोबर ना, त्या पदाचा अर्थ जो घट, पदाचा वाच्य जो घट, त्याच्याशी मात्र अभेद संबंध कधीही घडू शकत नाही, आहे की नाही? म्हणून परंतु घटादी पदांचा आपल्या जडरूप वाच्यार्थाशी कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही. म्हणून भट्टमतात मानलेल्या वाच्यवाचकांचा अभेद असंगत आहे. तेव्हा वाच्य आणि वाचक यांचा भेद आहे, हे जे भट्टमत आहे ते कसं आहे? असंगत आहे. वाच्य म्हणजे अनुभवाच्या, युक्तीच्या, श्रुतीप्रमाणाच्या सगळ्याच्या विरोधी आहे. घट आणि घट पदार्थ हे जे वाच्यवाचक आहेत तर यांचा कधीही अभेद संबंध संभवनीय नाही. वाच्यवाचकांचा केवळ भेद मानण्यास जशी घटपदाहून अत्यंत भिन्न व स्वरूप अर्थाची प्रतीती होत नाही, तशी घटपदाहून अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही. आणि घटपदाशी वाच्य भिन्न मानून त्याची घटपदाने प्रतीती मानेल, तर जशी घटपदाहून भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होते, तशी अत्यंत भिन्न वस्त्राचीही घटपदाने प्रतीती झाली पाहिजे, हा दोष सांगितला आहे. परंतु हा दोष पदाचे ठिकाणी सामर्थ्य अथवा इच्छारूप शक्ती मानित नाहीत त्यांच्या मतात येईल. सामर्थ्य किंवा इच्छारूप शक्ती मानतात त्यांचे मतात येणार नाही. आता पुन्हा त्याच्यात मताचा अनुवाद करतात. त्याने हा भेदाभेद रूप तादात्म्य संबंध किंवा वाच्य आणि वाचकामध्ये अभेद संबंध का सांगितला होता त्याच्याविषयी सांगतात की ते सांगतात घटादी पदांचा जडरूप वाच्यार्थाशी कोणत्याही रीतीने अभेद घडणे शक्य नाही. म्हणून भट्ट मतात मानलेला वाच्यवाचकांचा अभेद असंगत आहे. झालं ना? आता तो काय म्हटला होता? वाचकांचा केवळ भेद मानण्यात जशी घटपदाहून अत्यंत भिन्न व स्वरूप अर्थाची प्रतीती होत नाही, तशी घटपदाहून अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही. तर ते म्हणतात वाच्य आणि वाचक यांचा जर आपण अत्यंत भेद मानला तर घटपदाहून काय होतं? भिन्न घटपदाहून वाच्य आणि वाचकांचा काय अत्यंत भेद आहे असं जर मानलं तर घटपदाचं उच्चारण केल्याबरोबर जसं पटाची प्रतीती येते का? नाही. पण अत्यंत भेद जर मानला तर कशाची प्रतीती येणार नाही? घटपदाने त्या कलशरूप अर्थाची देखील प्रतीती येणार नाही, कारण दोघांचे काय अत्यंत भेदच आहे असं तू मानलं. म्हणून तो काय म्हणतो? अत्यंत भेद मानता येणार नाही असं तू म्हटला होता. तशीच घटपदाहून अत्यंत भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होणार नाही. आणि घटपदाशी वाच्य भिन्न मानून त्याची घटपदाने प्रतीती मानेल. तो म्हणतो घटपदाहून वाच्य काय आहे? भिन्नच आहे. भिन्न आहे असं जर म्हटलं तर घट आणि घटपदाने कशाची प्रतीती येते? कलशरूप अर्थाची प्रतीती येते. पण घटपद आणि तो कलशरूप अर्थ यांच्यामध्ये काय अत्यंत भेदच आहे असं म्हणत असतील तर काय होईल? घटपदाने आपल्याला घटरूपच अर्थाची प्रतीती येते की नाही? येते. तशी घटपदाहून भिन्न कलशरूप अर्थाची प्रतीती होते, तशी अत्यंत भिन्न वस्त्राची घटपदाने प्रतीती झाली पाहिजे. अत्यंत भेद आहे तरी सुद्धा घटपदाने कोणाची प्रतीती येते? कलशरूप अर्थाची. मग अत्यंत भेद कोणाशी आहे? पटाशी पण आहे ना. तिथं सुद्धा काय यायला पाहिजे? पटरूप अर्थाची घटपदाच्या उच्चारणाने प्रतीती यायला पाहिजे. याचाच अर्थ त्यांच्यामध्ये अत्यंत भेदही म्हणता येणार नाही. हा दोष सांगितला. हा कोणी सांगितला होता? भट्टमतानेच दोष सांगितला होता की आम्हाला अत्यंत भेद मानता येत नाही, तसंच अत्यंत अभेद पण मानता येत नाही असं म्हटलं होतं. पण तो काय म्हणतो इथं? अत्यंत भेद मानता येणार नाही. आणि अत्यंत भेद मानून जर घटपदाच्या उच्चारणाने तुम्हाला काय झालं? कलशरूप अर्थाचं ज्ञान झालं भेद मानू नये, तर कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे? वस्त्राचं देखील ज्ञान व्हायला पाहिजे. असं सांगत होता. परंतु हा दोष त्याला म्हणतात बाबा त्याच्यासाठी आम्ही सांगतो हा दोष येतो ना, हा दोष येऊ नये म्हणून आम्ही काय म्हणतो? हा तादात्म्य संबंध मानण्याची गरज नाही किंवा तादात्म्य संबंधाला शक्ती म्हणण्याची गरज नाही. आणि हा भेदाभेद संबंधाचा उठारेटा सुद्धा करायचा नाही. फक्त शक्ती कशाला म्हणायची? तादात्म्य संबंधाला शक्ती म्हणण्यापेक्षा आम्ही आता तुला जे पहिल्यांदा सांगितलं होतं शक्ती कशाला म्हणायचं. परंतु हा दोष पदाच्या ठिकाणी सामर्थ्य अथवा इच्छारूप शक्ती मानित नाहीत त्यांच्या मतात येईल. हा दोष कोणाला येईल? आम्ही जर असं मानलं की कोणत्याही पदाच्या ठिकाणी अमुक अर्थाचा बोध व्हावा अशी त्या पदाच्या ठिकाणी काय आहे? सामर्थ्य. त्या सामर्थ्यालाच आम्ही काय म्हणतो?
शक्ती. मग वाच्य आणि वाचकाचा भेद आहे का अभेद आहे का भेदाभेद आहे हे मानण्याची गरजच नाही. सरळ काम करायचं की घटपदाच्या उच्चारणाने कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं, अशी त्या घटपदाच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य, त्या सामर्थ्यालाच आम्ही शक्ती मानतो. हे तादात्म्य संबंधाला जर शक्ती म्हटला तर तुझ्यावर इतके मोठे आक्षेप येतात. पण आमच्या सिद्धांताप्रमाणे जर स्वीकारलं तर हा आक्षेप येण्यात, हा दोष लागायचं काही कारण नाही. त्या पदाच्याच ठिकाणी शक्ती आहे की त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान करून द्यावं, किंवा सामर्थ्य आहे. सामर्थ्य, शक्ती, जोर, बल हे सर्व एकार्थवाची शब्द आहेत. ठीक चाललंय ना. त्यांच्या सामर्थ्य किंवा इच्छारूप शक्ती काय त्यांच्या परंतु हा दोष पदाच्या ठिकाणी सामर्थ्य अथवा इच्छारूप शक्ती मानित नाहीत. त्यांच्या मतात येईल सामर्थ्य किंवा इच्छारूप शक्ती मानतात, त्यांच्या मतात हा दोष येणार नाही. ठीक आहे ना. कारण घटपदाचे वाच्य कलश आणि अवाच्य वस्त्रादिक ही दोन्ही घटपदाहून भिन्न असले तरी घटपदात फक्त कलशरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे, अन्य नाही. म्हणून अन्य अर्थाची प्रतीती होत नाही. ते म्हणतात घटपदाचं वाच्य कोण आहे? कलश. आणि घट काय आहे? आणि अवाच्य कोण आहे? वस्त्र. घटपदाने वाच्य कोण होतं? कलशरूप अर्थ. आणि अवाच्य कोण आहे? पट. आहे की नाही. घटपदाचे वाच्य कलश आणि अवाच्य वस्त्रादिक ही दोन्ही घटपदाहून भिन्न आहेत. जे वाच्य असणारं जे घट आणि अवाच्य असणारा पट हे दोन्ही घटपदाहून काय आहे? भिन्न आहेत. पण भिन्न असले तरी घटपदात फक्त कलशरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. तरी दोन्ही परस्पर काय आहे? घटपदाहून कलशरूप अर्थही भिन्न आहे आणि तो पटरूप अर्थ सुद्धा काय आहे? भिन्नच आहे. तरीसुद्धा ज्ञान कोणाचं होतं? कलशरूप अर्थाचं होतं. त्याचं कारण का होतं की त्या पदाच्या ठिकाणी, घटपदाच्या ठिकाणी काय आहे? फक्त कलशरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचंच सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यालाच आम्ही काय म्हणतो? शक्ती. आणि मग असं जर म्हटलं तर मग घटपदाने तुम्हाला जसं कलशरूप अर्थाचं ज्ञान होतं तसं पटाचं ज्ञान होण्याचं काही कारण आहे का? नाही. कारण त्याचं कारण काय आहे की त्या घटपदातच अशी सामर्थ्य आहे की त्यांनी काय व्हावं? घटाचं ज्ञान व्हावं. म्हणून काय ते घटरूप आपलं कलशरूप अर्थ आणि घट यांच्यामध्ये अभेद मानला पाहिजे असं काही नाही. अत्यंत भेदच आहे. त्याचा जसा भेद आहे तसा पटाचा सुद्धा भेदच आहे. बरोबर आहे ना. तरी तो घटाचं ज्ञान करून देतो, पटाचं ज्ञान का नाही करू देत? त्यासाठी अभेद संबंध मानला पाहिजे. अभेद संबंध मानण्याची गरजच नाही. त्या ठिकाणी वस्तुस्थितीनं असं आहे की आम्ही केलेली शक्तीची जी व्याख्या आहे किंवा शक्तीचं जे लक्षण आहे ते जर तुम्ही जसं तसं स्वीकारलं तर चालेल ना. कोणत्याही पदाच्या ठिकाणी आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य असतं. त्यामुळं घटपदाच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे? कलशरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळं आपल्याला काय होतं? कलशरूप अर्थच आपल्यासमोर येतो किंवा त्याचीच आपल्याला प्रतीती होते, असा त्याचा अर्थ. हे सांगितल्यानंतर बाकीचा राहिलेला विषय नंतर उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.